आपण पाहताय आपला जिल्हा आपली बातमी। सेल्फी काढताना बुडणाऱ्या दोघा मुलींना रमेश वळंजू यांनी वाचवलं, मात्र तिसऱ्या मुलीला वाचवताना त्यांचाही बळी गेला। सेल्फी काढणं कसं जीवावर बेततंय पाहूयात हा रिपोर्ट। सेल्फीची हौस जीवघेणी ठरली आहे। शनिवारी वांद्र्याच्या बँडस्टँडवर सेल्फी काढण्याच्या नादात 3 कॉलेज तरुणी समुद्रात बुडाल्या। लाटांसोबत सेल्फीचा आनंद लुटण्याच्या नादात पाणी वाढलं आणि त्या बुडू लागल्या। तेव्हा गर्दीत उभ्या असलेल्या रमेश वळंजू यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेतली। त्यांनी अंजुम खान आणि मुश्तरी खान या दोघा तरुणींचा जीव वाचवला। मात्र तरन्नुम अन्सारी या तिसऱ्या मुलीला वाचवताना तिच्यासह वळंजू यांचाही बुडून मृत्यू झाला। मिठी नदी किनाऱ्यालगत सोमवारी सकाळी रमेश वळंजू यांचा मृतदेह सापडला। रमेश वळंजू हा आमच्या जाफरबाग कॉलनीमध्ये राहतो आणि तो असा मुलगा होता, सर्वसामान्य माणूस, चांगला मुलगा आणि प्रत्येक कामामध्ये त्याचा खारीचा वाटा असायचा। संघटनेचं काम असू दे, एरियामध्ये काम असू दे, इतर कुठल्याही गोष्टीमध्ये तो सामील व्हायचा। कुठल्याही गोष्टीमध्ये तो मागे राहायचा नाही। अलीकडच्या काळात स्मार्ट मोबाईल फोन्सचा वापर सुरू झाल्यापासून तरुणाईमध्ये सेल्फीची क्रेज वाढली आहे। सेल्फी काढून फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा नाद तरुणाईला जडलाय। सतत सेल्फी काढणं हा मानसिक आजार असल्याचं जून 2015 मध्ये अमेरिकन मानसोपचार तज्ञ संघटनेनं जाहीर केलंय। या आजाराला वैद्यकीय भाषेत सेल्फायटिस असं म्हटलं जातं। दिवसभरात किमान 3 सेल्फी काढणं आणि सोशल नेटवर्किंग साईटवर टाकणं हे आजाराचं प्राथमिक लक्षण, तर दिवसातून किमान 6 सेल्फी काढून ते लगेच अपलोड करणं हे आजार बळावल्याचं लक्षण मानलं जात आहे। गेल्या वर्षभरात जग त्यात घालतोच, मात्र रमेश वळंजू यांच्यासारख्या धाडसी माणसाचा हकनाक बळीही जातो। यापुढे सेल्फी काढताना आपण सेल्फायटिसचे शिकार तर नाही ना, याचा विचार प्रत्येकानं करण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।